भाऊ, शिवा आमच्यासाठी सगळं काही आहे. आज जर शिवा नसती ना तर आम्ही इथे कोणीच नसतो. तिने आम्हाला सगळ्यांना मोठं केलंय आणि आम्ही जे काय आहोत ना आज शिवामुळे आहोत. आणि भाऊ, ती आम्हाला ओरडते पण ते आमच्या चांगल्यासाठीच असतं आणि मग नंतर आमचे लाड पण करते. शिवा, अगं आम्ही गंमत केली ग. भाऊ, जिकडे शिवा असले ना तिकडे फक्त आनंद असतो आणि आम्ही तो आनंद आता खूप मिस करतो यार. वा शिवा, खरंच चांगले तुझे मित्र. अगदी अगदी जीवा भावाचे आहेत आणि तुम्ही पण लकी आहात बरं का. तुम्हाला शिवासारखी मैत्रीण मिळाली आहे. आणि आता मी पण लकी आहे की मला शिवा वहिनीसारखी मैत्रीण मिळाली. आणि स्टेफनी, मी ती बिर्याणी खायला येणार आहे. मग अशी शिवा सांगत होती ती. हा, या नक्की या. मी तर म्हणतो तुम्ही सगळेजण या, आमच्या गॅरेजवर या. तुम्हाला सगळ्यांना ना मस्त बिर्याणीचा बेत खाऊ घालतो. पण ना काका, हे सगळं शिवामुळे शक्य झालं. कारण तिनंच मला हे सगळं शिकवलं, मला सपोर्ट केला. हो ना, आमच्या सगळ्यांचीच खूप मदत केली शिवाने. आम्ही आता जे काही आहोत ना ते फक्त आणि फक्त शिवामुळेच. नाही भाऊ, असं काही नाही आहे भाऊ. ही सगळी पोरं लहान वाटत असली ना तरी सगळी खूप हुशार आहेत. खरंच या प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे. मी असं काही खूप ग्रेट केलेलं नाहीये. त्यांना फक्त काही मार्ग मिळत नव्हता त्या वेळेला, तर तो फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला. दाखवला पण नाही, पण त्यांना सांगितलं की हे अशा प्रकारे होऊ शकतं बाबा काम, तर ते जमेल का. तर ते सगळ्यांना जमलं आणि ते सगळ्यांनी नीट केलं. आणि हे कितीही बोलत असले ना आता की हे सगळं शिवामुळे, शिवाने केलं, तर असं नाही आहे भाऊ. त्यातला एक जण जरी नसता ना तर आज शिवा नसते. या प्रत्येकाने इतकी मदत केली आहे ना मला. म्हणजे माझं जे गॅरेज आहे, माझ्या बाबांचं जे गॅरेज आहे ते उभं करण्यासाठी मी जितकी मेहनत करते तेवढीच मेहनत ह्या प्रत्येकाने माझ्याबरोबर केली आहे. त्यामुळे फक्त माझं क्रेडिट नाही आहे, हे ह्या प्रत्येकाचं आहे. त्यामुळे त्यातला प्रत्येक जण माझ्या खूप जवळचा आहे. हो काका, म्हणजे आज जे आम्ही तुमच्या घरी जेवायला बसलोय ना ते आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. काय आम्हाला आयुष्यभर लोक नावच ठेवायची, खूप घालून पाडून बोलायची हो, पण आमच्यासाठी नेहमी शिवा उभी राहिली. तिने आम्हाला सांगितलं की आयुष्यात काय करायचं असतं. शिवा नसती ना तर आज आम्ही इकडे कोणीच नसतो. आणि शिवाने आमच्यासाठी एवढं केलंय ना की त्याची परतफेड आम्ही कधीच नाही करू शकत. काका, आम्हा सगळ्यांना फक्त एकच वाटतं की शिवा आता जशी खुश आहे, आनंदी आहे, तशी आयुष्यभर पाहिजे. वा, खूप छान वाटलं हे सगळं तुमचं ऐकून. तुमच्या सगळ्यांची मैत्री खरं म्हणजे खूप अमूल्य आहे. तिला तुम्ही सगळे जपा, टिकवून ठेवा. अमूल्य म्हणजे? अमूल्य म्हणजे याची किंमत करता येणार नाही अशी तुमची मैत्री. आणि हा भाऊ, आता मी आणि आशू पण यांच्या ग्रुपमध्ये आम्ही खूप काम एकत्र केलं. हो. अरे वा, खूपच छान. मी तर आशूला नेहमी सांगत असतो की आपल्या बाजूनी आपल्या बरोबर जे उभे राहतात त्या सगळ्या मित्रांना जपायचं असतं. आणि काका, तुम्ही जे आम्हाला सगळ्यांना इकडे जेवायला बोलवलं त्यासाठी आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचे. अरे काय थँक्यू म्हणतोयस? एवढा का फॉर्मल होतोयस? अरे तू आमच्या शिवाचा मित्र आहे. तुम्ही सगळे आमच्या शिवाचे मित्र आहात ना, म्हणजे तुम्ही आमच्या घराचा भागच आहात सगळे. त्यामुळे इथून पुढे कोणताही संकोच करायचा नाही. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या घरी यायचं. कळलं सगळ्यांना? आणि चला, बराच वेळ झाला, आपण गप्पाच मारतोय. जेवा.
हाँ कम ऑन अटैक. सुहास, सुहास, अरे काय चालू आहे तुझं? माझं काय चाललंय विचारू नकोस. बाहेर जे काय चाललंय ना त्याचा विचार कर. किटू डार्लिंग ना काहीच आता मनासारखं होत नाही ना, सगळं हाताबाहेर चाललंय. मला तर आता प्रश्न पडला मी जन्म का घेतला आणि आता घेतलाय तर जीव देऊन टाकावा. किटू डार्लिंग माझे ना हात आता ना दगडाखालीत म्हणून, नाहीतर ना एकेकाला असा सरळ केला असता ना. अरे एवढं बडबडायला काय झालंय सांगणारेस का नीट? काय झालंय तू मलाच विचार. अगं इथे आत्ता बाहेर तुझा एवढा अपमान झाला, एकदा नाही आणि दोनदा नाही. तसाही घरातला प्रत्येक जण तुझा नेहमी अपमानच करत आला, पण मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा, सहन नाही होत मला. मला एक प्रश्न पडलाय, किटू डार्लिंग तू हे सगळं एवढं शांतपणे कसं काय सहन करतेस? सहन करत नाहीये मी. कधी कधी मनाविरुद्ध शांत बसावं लागतं मला. अजून किती दिवस बघतेस ना, ती गँग आज जेवायला आली, उद्या राहायला येईल आणि आपल्याला बाहेर काढेल. गप्प बस, गप्प बस, असं काहीच होणार नाहीये. आणि तू बघितलं नाहीस, त्या मुलांना मी घरात येऊच देत नव्हते, पण भाऊ आले ना मध्ये, तिथेच गडबड झाली. किटू डार्लिंग मला एक कळत नाही, भाऊंना त्या गँग बद्दल एवढा पुळका काय? तिथेच तर पाणी मुरतंय ना. भाऊ त्यांच्या बाजूने आहेत ना, त्यामुळे मला एका पॉइंटला गप्पच बसावं लागतं, काही बोलताच येत नाही. मी काय म्हणतो, आपण भाऊंना जर शिवाच्या विरोधात भडकावलं तर काही उपयोग होणार नाही. आणि तुला काय वाटतं, त्या शिवाच्या विरोधात भाऊ आपल्याकडून एक तरी शब्द ऐकून घेणार आहे? भाऊंना आपल्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार आहे. म्हणजे काही करून भाऊंचं मत बदलावं लागणार आहे. तेच कसं करणार? सतत मूर्खासारखे प्रश्न विचारतो. डोकं दिलंय ना देवाने, अरे वापर करणारचा. आणि आता थोबाड बंद कर, निदान मला तरी विचार करू दे, कळलं? दिव्या, काही नाही, मी हे म्हणत होतो की ते बाबांचं आपण बघू नंतर, तू त्याची काळजी नको करूस. पण मी तुला या अवस्थेत नाही बघू शकत. माझं खूप प्रेम आहे दिव्या तुझ्यावर, आणि मी खरंच काही करू शकतो तुझ्यासाठी. वा, नाव घेतलं आणि फोन आला. हा बाबा बोला. काय करतोय म्हणजे ते मी तुम्हाला का सांगू? नाही, ते मी आणि दिव्या जरा बाहेर चाललो होतो. हो बाबा, माझी आणि तिची पण काहीतरी लाईफ आहे ना. बरं ठीक आहे, सांगतो. ते जरा शॉपिंग करायला चाललो होतो आणि दिव्याला पास्ता खायचा होता, तर त्यासाठी पण चाललो. काय बाबा, हे काय बोलताय तुम्ही? नाही 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 नाही, हे अति होत आहे. हे सगळं मी करणार नाहीये. अहो बाबा, ऑलरेडी तुम्ही आम्हाला एवढ्या टेस्ट दिल्या, त्यात वरनं तुमची इच्छा आहे की हे सुद्धा करावं? नाही, मला आणि दिव्याला तर ते मुळीच जमणार नाही. अहो ते किती दिवस तिने तिचं मन मारून असं राहायचं? बाबा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला हे नाही जमणार म्हणजे नाही जमणार. काय बाबा, मी खरंच तुमचा मुलगा आहे ना? ही कुठल्या मंदिराच्या पायरीवर उचलून आणलंय मला? नाही 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 नाही, हे हे तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे. बाबा प्लीज प्लीज, नाही नाही नाही, मी ऐकून घेणार नाही, मी सहनही करणार नाही. काय मी बोलतोय? मी बोलत नाही बाबा, तुम्ही भाग पाडताय मला बोलायला. नाही नाही बाबा प्लीज. बाबा, मी सगळं सोडायला तयार आहे, पण हे बघा बाबा, तुम्ही तसा वागलात म्हणून मी सुद्धा तसंच वागणं गरजेचं आहे का हो?
नाही नाही मला नाही बाबा प्लीज बाबा बाबा तुम्ही काय बोलताय नाही मी हे नाही करू शकत बाबा प्लीज हॅलो हॅलो बाबा काय झालं? चल दिव्या जाऊ आपण नाही आधी मला सांग काय झालंय? बाबांनी अजून एक टेस्ट दिली ग नाही 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 चंदन प्लीज मी अजून एक टेस्ट नाही देऊ शकत. काय आहे यार तू सांग ना त्यांना. ते तुझेच वडील आहेत ना. स्वतःच्या मुलाची कोणी इतकी परीक्षा घेतं का? बघ ना आता तू सांग मला मी काय करू. मला सुद्धा हे सहन नाही होते दिव्या. तर काय म्हटले माहितीये तुझे सगळे कार्ड ब्लॉक करून टाकतो तुझी कार जप्त करून घेतो. मी सुद्धा म्हणलं की ठीक आहे करा तुम्हाला काय करायचं ते. माझं प्रेम आहे दिव्यावर आणि दिव्याचं पण माझ्यावर प्रेम आहे. आमचं प्रेम आम्हाला छान जगवेल. तुमची गरज नाही आम्हाला आता. हे थांब थांब मूर्ख आहेस का तू? यार किती सहन करावं लागणार आहे अजून. आणि लग्न केलंय याच्याशी. जाऊ दे काही टेस्ट दिल्यावर मिळेल सगळं. काय विचार करतेस? काय आहे टेस्ट? हेच की सगळं सोडून द्यायचं. हे सगळं म्हणजे आता अजून काय सोडून द्यायचंय? मॉलमध्ये फिरणं बाहेरच्या रेस्टॉरंट्स मध्ये जेवणं शॉपिंग करणं हे सगळं बंद करायचं आणि ज्या हॉटेलमध्ये राहतोय तिथलंच जेवायचं. चंदन हे कसं शक्य आहे? तू काही बोलतोयस हा? अगं माझं पण तेच म्हणणं आहे की हे कसं शक्य आहे. आम्ही हे सहन करणार नाही. तर म्हटलं ठीक आहे करतो तुझे कार्ड ब्लॉक जप्त करतो तुझी गाडी. पण मी हे सांगितलं त्यांना की कार्डचं काय करायचं करा पण गाडी देणार नाही. मी खूप रिक्वेस्ट केली तेव्हा कुठे जाऊन ऐकलं त्यांनी. चंदन ही सरळ सरळ फसवणूक होतीये. ती टेस्टच्या नावाखाली काहीही करायला लावताय. ते कसं शक्य आहे? किती घाण हॉटेल आहे. इथे उभं राहत नाही आणि तू खायचं म्हणतोयस इथलं. माहिती आहे दिव्या पण आपल्याकडे काही ऑप्शन नाहीये. पण तू काळजी नको करू. आपण दोघं मिळून या टेस्ट देऊ. काळजी नको करू एवढा अवघड नसणार आहे. अरे पण मी काय चंदन तुम्हाला लग्नाआधी काय काय म्हणाला होता असं? मी हे करेन मी ते करेन जे हवंय ते पुढ्यात आणून ठेवेन. त्यातलं काहीही होत नाहीये. मला नाही राहायचं इथे. मला नाही होत हे सहन. माहिती आहे मला सुद्धा सहन नाही होते पण तू काळजी नको करू. आपल्याला हे सगळं आज नाही उद्यापासून करायचं. त्यामुळे आज आपण जाऊ व्यवस्थित शॉपिंग पण करू खाऊ पिऊ आणि एन्जॉय करू. मी फ्रेश होऊन येतो. जाऊ आपण पास्ता खायला. चल दिव्या निघूयात आपण. दिव्या दिव्या कुठे गेली? अरे बापरे पळून तर नाही गेली? Oh my God. दिव्या तुम्ही आज आलात ना मला खूप भारी वाटतंय. मला रोज तुमची आठवण येत असते. आई आजीची पण येते पण त्यांच्याशी फोनवर बोलणं तरी होतं. पण आजीला सांगा तिची खीर खूप भारी होती. काळजी घ्या. हो सांगतो आजीला. शिवा तुला असं खूप दिवसांनी भेटून एकदम भारी वाटतंय काय रे? हो खरंय. आणि आशुतोष राव आमच्या शिवाची काळजी घ्या. काय तिला या सगळ्याची सवय नाही ना. म्हणजे सगळं नवीन आहे तिच्यासाठी. आणि कसं तिला काही त्रास झाला ना तर ती दाखवत पण नाही. तर जरा लक्ष ठेवा तिच्याकडे. म्हणजे ती अशी काही घाबरत नाही पण हे सगळं फर्स्ट टाइम ती अनुभवते ना म्हणून फक्त. एक म्हणलं शिवाला ना स्वतःची काळजी घेता येते. आणि मी काय कोर्स नाही केलाय तिची काळजी घ्यायला. अशू काय बोलतोय तू? ते काय बोलतायत बघ ना. अरे ते काळजी घे सांगतात एवढा का चुटकू? आधी तुम्ही मित्र होता ना तसंच आता पण. करेक्ट बोलत्या.
आता फक्त एक स्टेप पुढे गेले तुम्ही, बरोबर ना आशुतोष राव? एक मिनिट, मला उगाच आशुतोष राव वगैरे म्हणू नका, विचित्र वाटतं खूप, माझी मस्करी करताय असं वाटतं. आणि राहता प्रश्न, मी आणि शिवम मित्र असायचा तर आम्ही मित्र होतो, आता सेम केस नाहीये. सो तुम्ही ही कंपॅरिझन करणं बंद करा. ऑल्सो मी कुठल्याही प्रकारचे प्रॉमिसेस नाही करू शकत. अरे पण तू ओळखतोस ना शिवाला? ओळखतो मी ना. हा प्रश्न स्वतःलाही विचारतो की मी शिवाला ओळखतो का? हीच ती शिवा आहे का? अरे आशू, तू असं काय बोलतोय? अरे ही आपली शिवाच आहे रे. आता साडी नेसते म्हणून काय झालं? तुम्ही निघा बरं आता. मी घेईन स्वतःची काळजी नीट, मी सांभाळीन स्वतःला. जा. हा, आम्ही जातोय इकडून. तुझा स्वभाव माहिती आहे आम्हाला. हा, तुला आज ना ओळखते. आशू, तू उगाच त्यांच्याशी रूढ वागू नको, शिवाला वाईट वाटत रे. अरे लहान मुलं आहेत ती, तुझ्यासाठी नवीन आहेत का? नीट वाग. ऐका ना गाईज, सॉरी मी जे बोललो ते. हे बघा, मला माहित नाही कसं, पण मी शिवाची काळजी घेईन, तिच्या पाठीशी उभा राहीन आणि आमची मैत्री असेल मे बी. जे काही झालं ना त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला ऍक्च्युली आत इन्व्हाइट करायला हवं होतं, मी नाही केलं. आपण तसंही मित्र होतो, आय मीन आहोत. तुम्ही काळजी नका करू, मी आहे इथे. एनिवे आशू, अरे मी आलो. बाई लोक भेटूया परत. भाई लोक, तुम्ही आता जा. तर मी आहे नीट, तुम्ही निघा आता. चला, उशीर होईल नाही तर. आणि भांडायचं नाही आपापसात. सर शिवा येतो. भाई, शिवाकडे बघून वाटत होतं तिला काहीतरी सांगायचंय आपल्याला. अरे ती फक्त वरून खुश होती रे. तुम्हाला माहिती ना आपली शिवा कशी आहे. आणि ती कधी सांगतच नाही रे तिच्या मनात काय. काळजी वाटते रे तिची. अरे अरे काय रडत बसलाय? अरे शिवा आहे ती शिवा, कळलं ना? चला ए चला, पाऊस पण येतोय, जाऊया पटापटा. ए थांब. हॅलो, हा हा ठीक आहे आलो 10 मिनिटात आलो. हा अरे मला ना रम्याचा फोन आला. अरे त्याची गाडी खराब झाली, मी 10 मिनिटात येतो. तुम्ही चला पुढे, मी डायरेक्ट गॅरेजवर येतो. चला. हा ठीक आहे सावकार. रिक्षा तो बघ, चल 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 चल. दिव्या, दिव्या, अरे कुठे गेली ही? हिला ना त्या दुसऱ्या टेस्ट बद्दल उगाच बोललो मी. त्याला घाबरून ही पळून तर नाही गेली ना? शिट 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 शिट. फोन पण नाही उचलत आहे, काय करू मी? एक्सक्यूज मी सर. सर तुम्ही माझ्या बायकोला पाहिलं का, दिव्या? नाही सर, सॉरी. ठीक आहे, त्या जर दिसल्या ना तर प्लीज मुझे कॉल करना. तर थँक्यू. दिव्या, काय करू समजत नाहीये. जाऊ का विचारायला? पण मग दिव्या घरी असेल नसेल काही माहित नाही. नाही पण ती घरी असती तर एवढी शांतता असती का? नाही नाही नाही, नको. उगाच चुकीचं पाऊल उचलायला नको. पण मग काय करू मी?
काय तुमचं काय इथं काय काम आहे काय? तुला काय करायचं रे? नाही काय काम असेल तर हाक मारतो ना मी. काही गरज नाही, चल निघ. नक्की काय काम नाही? अरे जातो का? त्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. कोण आहे रे बाहेर? हे दिव्या पण डोक्यावर पडली वाटतं. कुठे जाऊन बसली आहे काय माहिती. ती जर आशूपर्यंत किंवा त्याच्या घरापर्यंत पोचली आणि हिला जर सगळं खरं कळलं तर माझं भांडं बाहेर पडेल. काही करून तिला आत्ताच शोधून काढायला पाहिजे.